विष्णू सहस्त्रनाम अर्थ व विवरण भाग 50। नमो नमः। आज रविवार दिनांक 27 मार्च 2022। नित्यानंद करी वराभयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पाशनिकरी प्रत्यक्ष माहेश्वरी प्राले आचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी। असे त्या अन्नपूर्णा देवीला नमन करूया आणि मग आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया। आनंद, अभय, सौंदर्य या सर्व गोष्टींचे वरदान असलेल्या अशा त्या देवीकडे आपणही असेच सौभाग्यदान मागूया। कारण कालानुरूप कितीही संकटे आली तरी ती जगन्माता त्यामधून उद्धरून जाण्याची प्रेरणा देते। हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी सर्वांनी मनोमन परमेश्वराला प्रार्थना करूया। कारण हिंदू धर्म हा आज्ञार्थक धर्म नाही तर विध्यर्थक आहे। उत्तम काय ते धर्म सांगतो, त्याप्रमाणे वागाल तर उद्धरून जाल हेही धर्मच सांगतो। म्हणून वर्षभर धर्माचरणच करावे आणि हिंदू वर्षातील पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा हा अत्यंत मंगल असा दिवस आता या आठवड्यामध्ये येतो आहे। तो आहे येत्या शनिवारी 2 एप्रिलला। तेव्हा आज आपण गुढीपाडव्याची माहिती जाणून घेऊया। हा भारतीयांचा महत्त्वाचा सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे आणि वेदांग ज्योतिष या ग्रंथात जे 3.5 मुहूर्त सांगितले आहेत त्यापैकी हा एक आहे। या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी, शुभ कार्य खरेदीचा प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ असे सर्व आवर्जून केले जाते। या दिवशी विशेषतः महाराष्ट्रात प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। उंच काठीला कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार, साखरेची गाठी, आंब्याची डहाळी व रेशमी वस्त्र बांधून त्यावर तांब्या वा धातूचे भांडे बसविले जाते। गुढीला रांगोळी काढून हळद कुंकू, मंत्र, फूल, अक्षदा असे वाहून गोडाचा नैवेद्य दाखवतात। सायंकाळी नमस्कार करून गुढी उतरवली जाते। गुढीला नमस्कार करून म्हणावयाची प्रार्थना अशी: आनंदाची पराक्रमाची नवसंकल्पाची, आनंदाची पराक्रमाची नवसंकल्पाची, गुढी उभारा नूतन वर्षाची, गुढी उभारा नूतन वर्षाची। असे म्हणून सर्वांनी गुढीला नमस्कार करावा। आता या गुढीच्या प्रतीकांमध्ये किती अर्थ भरला आहे तेही पाहूया। यातील उंच काठी हे विजयाचे प्रतीक आहे। कडुनिंब सेवन केल्यावर वर्षभर आरोग्य चांगले राहते म्हणून कडुनिंबाची डहाळी। आंब्याची डहाळी हे मांगल्याचे प्रतीक आहे। फुलांचा हार अर्थात भक्तिभाव दाखवतो। केशरी वस्त्र हिंदुत्वाचे प्रतीक आहे आणि वर जो तांब्या बसविला जातो तो अहंकार कमी करा आणि एकत्र बांधलेले राहा असे सांगतो। या दिवशी सर्व अपतेष्टांना मंगल शुभेच्छा दिल्या जातात। ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे पुराण ग्रंथात सांगितले आहे। पार्वती देवी आणि शिवशंकरांचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला आणि तृतीयेला संपन्न झाला। विवाहानंतर देवी पार्वती तिजेला माहेरी येते म्हणजे तृतीयेला, आणि अक्षय तृतीयेला ती सासरी जाते। म्हणून महिनाभर चैत्र गौरीचा कौतुक सोहळा संपन्न होतो।
हळदी कुंकू करून सजावट करून स्त्रियांना घरी बोलावले जाते. असा हा सर्व मंगल प्रतिकात्मक असा सोहळा असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षासाठी काही शुभ संकल्प करायचा असतो आणि वर्षभरात तो पूर्ण व्हावा म्हणून प्रयत्न करायचे असतात. सात्विक संकल्पाचा दाता तो परमेश्वरच असतो. सर्वत्र मैत्रीची सद्भावना ठेवू असा संकल्प आपण करूया आणि त्यासाठी विष्णू सहस्त्रनाम नित्य म्हणूया. बहिणाबाई म्हणतात, गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच देण सोडा मनातली आढी, गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरावरी लोभ वाढवा वाढवा. तेव्हा असा लोभ मनात ठेवून आता आजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. श्लोक 59. विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणं बीजमव्ययम्, अर्थोनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. अर्थ: विश्वरूपाने विस्तृत झालेला, स्थिर असणाऱ्या गोष्टी ज्याच्या आधारावर टिकून राहिल्या आहेत असा प्रमाणभूत अव्यय असे विश्वाचे मूल कारण, सर्वांना जो हवासा वाटतो, ज्याला कशाचीही अपेक्षा नाही असा 5 कोशांनी युक्त अत्यंत श्रेष्ठ असा आनंद हा ज्याचा उपभोग आहे, ज्याचे जवळ सर्व प्रकारचे धन अपरंपार आहे असा परमात्मा. या श्लोकामध्ये एकूण 9 शुभनामे आली असून हा परमात्मा विस्तृत असूनही स्थिर, निरपेक्ष, आनंदमय परमात्म्याचे रूप कसे आहे हे या श्लोकामध्ये उलगडले आहे. आपण ते जाणून घेऊया. 426वे शुभनाम आहे विस्तारः. विस्तार म्हणजे विश्वाचा पसारा. विस्तार म्हणजे विश्वविस्तार. हा विस्तार परमात्म रूपच आहे. परमात्म सत्तेहून तो भिन्न नाहीच. बीजच वृक्षाकार धारण करते. बीज अणोरणीयान असे आहे, तर कार्यरूप वृक्ष महतो महीयान असा आहे. म्हणून वेदांत अद्वैत तत्वच प्रतिपादितो. एकत्व वा केवलत्व नव्हे. जगत आणि ब्रह्म यांचा हा संबंध अद्वैत रूप आहे. हा भ्रांतिमय विस्तार वस्तुतः तदाधारभूत अक्षरवस्तूहून अभिन्न असल्यामुळे परमात्मा हा विस्तार म्हटला आहे. तसा या विस्ताराने तो पूर्ण परमात्मा घटत नाही वा वाढत नाही, म्हणूनही तो विगतस्तार विस्तार असे म्हणावयाचा. या अद्वैत परब्रह्माविषयी समर्थांनी मनाच्या श्लोकात फार सुंदर सांगितले आहे. पहा बरं. जेणे व्यापिला सर्व संसार आहे, भयातीत ते संत आनंत पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. हे स्वरूप निसंशय होऊन स्वीकारले तरच कळते, नाहीतर कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. अशी आपली सर्वांची अवस्था होऊन जाते. कारण माणसाच्या मनातील संशय काही ढळत नाही. त्यामुळे आत्मस्वरूप कळत नाही, कळतच नाही. कितीही प्रयत्न केला तरी अहंकार गळून पडत नाही आणि त्यामुळे ते स्वस्वरूप जबरदस्तीने कळतही नाही आणि मिळतही नाही. अर्थ असा की परमेश्वराचा हा विस्तार श्रद्धेने समजून घ्यायचा, नाहीतर समर्थ सांगतात तशी अधांतरी स्थिती होते, संशय संपतच नाही.
427 शुभनाम आहे स्थावर स्थाणुः. स्थिर अशा गोष्टी ज्याच्या आधारावर टिकून राहिल्या आहेत असा. स्थावरश्च असौ स्थाणुः च स्थावर स्थाणुः. स्थावर स्थाणु हे एकच नाम आहे. स्थावर म्हणजे अचल, जंगमाचा म्हणजे चलाचा हा विरुद्ध अर्थ होय. म्हणून व्यवहारातही आपण स्थावर जंगम संपत्ती असा शब्द वापरतो. एका परमात्म्या वाचून काही सुद्धा स्थिर नाही, स्थावर नाही. म्हणून जे स्थावर तोच परमात्मा होय. नद्या प्रवाहभूत असून नित्य आहेत आणि पर्वत कूटस्थ नित्य आहेत आणि म्हणून दोन्हीचा चिरस्थायी म्हणून उल्लेख केला जातो. रामायणाबद्दल म्हटले आहे, यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. या पृथ्वीवर सर्वात स्थिरस्थावर जर काही असेल तर त्या डोंगरांच्या टेकड्या होत. आणि यालाच अनुलक्षून गीतेत म्हटले आहे, स्थावराणाम हिमालयः. जगात डोंगर स्थावर आहेत आणि त्या स्थावरात मोठा हिमालय, म्हणून तो भगवत विभूती म्हटला. वस्तुतः सशैल वनकानना ही पृथ्वी आणि जी तिचा एक अंश आहे ती ही अनंत पारसृष्टी कल्पांती नाहीशीच होणार आहे आणि प्रतिक्षणी परिवर्तन पावणारी सुद्धा आहे. स्थाणू म्हणजे अविक्रिय स्थिर. स्थावर पदाने बाह्यतः तो काही हालचाल करीत नाही, जागचा हलत नाही असे सुचविले, तर स्थाणुपदाने अभ्यंतरतः सुद्धा त्याच्यात काही चलन होत नाही, कसलीही क्रिया होत नाही असे सुचवले आहे. याच्या आधारावर सर्व वस्तू स्थिर राहतात. वृक्ष जागचा हलत नाही, पण त्यांच्यात जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते या षट विक्रिया दिसून येतातच. परंतु परमात्मा हा अक्रिय तथा अविक्रियही आहे. तो कसलीच हालचालही करत नाही आणि त्याच्यात कसली हालचाल होतही नाही, परिवर्तन सुद्धा होत नाही, म्हणून तो स्थाणू म्हणावयाचा. वस्तुतः तो परमात्मा निर्गुण, निराकार, सर्व व्यापक. त्याची मूर्ती कल्पिणे अर्थात त्याला देश, काल, नाम, रूप, लिंग, गुण, कर्म हे चिकटविणेच चूक आहे. पण उपासक उपासनेसाठी तसे करतो. सारांश, परमात्मा हा अक्रिय आणि अविक्रिय आहे, म्हणून तो स्थावर स्थाणू असा आहे. 428 शुभनाम आहे प्रमाणम. वस्तूचे यथार्थ ज्ञान म्हणजे प्रमा आणि ते करून देणारे जे साधन त्याचे नाव प्रमाण होय. अशी प्रमाणे म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द ही होत. पण ही सर्व आत्मप्रत्यय पर्यवसायीच होत. सर्व ज्ञानांचा आणि क्रियांचा आधार आत्मा आहे. त्याला सोडून कुठलेच ज्ञान वा कर्म होऊ शकत नाही. म्हणून एकमात्र प्रमाण तो सर्वांतर्यामी निजात्माच होय. म्हणून ज्ञानदेवानी म्हटले आहे, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. गीतेत म्हटले आहे, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणम कर्म कर्तेति त्रिविध कर्मसंग्रहः. आधी कर्मचोदना म्हणजे कर्मासाठीची प्रेरणा आणि मग कर्मसंग्रह म्हणजे प्रत्यक्ष कर्म घडणे आणि या दोहोंचाही आधार आहे तो आत्मा. जसे की विष्णू सहस्रनाम म्हणावे अशी इच्छा हे कर्मचोदन. ते दररोज न चुकता म्हणणे हा कर्मसंग्रह. पण त्याची प्रेरणा आहे तो परमात्माच होय, म्हणून तोच प्रमाण होय. 429 शुभनाम आहे बीजमव्ययम. अव्यय असे बीज. विश्वाचे मूल कारण अव्यय असे बीज तो परमात्मा आहे. अव्यय बीज असा एकच शब्द येथे घ्यावयाचा. सविशेषण विशेष्य परमात्मा हा या विश्वकदंबाचे अव्यय बीज आहे.
या अव्यक्त बीजापासून हा व्यक्त वृक्षाकार संभूत झाला आहे. यदृष्टम तद नष्टम या न्यायाने हा शेवटी केव्हा तरी म्हणजे कल्पांती नाहीसा होणार, पण तेव्हाही हे अव्यक्त कायमच राहील. म्हणून परमात्मा अव्यय बीज म्हणावयाचा. गीतेत म्हटले आहे ना, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. व्यक्त येते आणि जाते, परंतु अव्यक्त ना येते ना जाते, म्हणून ते अव्यय होय. अव्यय बीज म्हणण्यात आणखी सुद्धा एक हेतू आहे बर का. बीजाचा अंकुर होऊन तो वाढतो आणि बीज नाहीसे होते, परंतु परमात्म्याचे तसे नाही. तो व्यय पावत नाही, तर कायम राहतो. तो एकाच वेळी बीज आणि वृक्ष सुद्धा आहे. व्यय न पावता, विकृत न होता वृक्षाकार धारण करणारे बीज आहे, असे वेदांत सांगतो. ते एकाच वेळी अव्यक्त आणि व्यक्त आहे. रज्जूवर सर्पाचा आभास झाल्याने, राहिल्याने वा मिटल्याने रज्जूचे रज्जूपण काही घटते किंवा वाढते का? रज्जू म्हणजे दोरी आहे तशीच व तेथेच राहते. परमात्मा हा अव्यय अविक्रिय असून या विश्वाकाराचे बीज, म्हणून तो आधारभूत सत्तत्व आहे. 430वे शुभनाम आहे अर्थः. सुखरूप असल्यामुळे सर्व ज्याची अपेक्षा करतात, सर्वांना जो हवासा वाटतो असा तो पदार्थ. अर्थ म्हणजे पदार्थ, द्रव्य. या विश्वामध्ये, या अनंतपार आणि वैविध्यपूर्ण विश्वामध्ये तुम्हाला फक्त एकच पदार्थ दिसेल आणि तो म्हणजे ब्रह्म, तो म्हणजे आत्मा. बाकी सारी त्याची नामे आणि रूपे म्हणजे केवळ पर्याय होत. कुंभाराच्या आव्यात गाडगी मडकी अनेक असतात, पण तिथे पदार्थ म्हणाल तर एकच असतो, तो म्हणजे माती. कुंभाराचे विश्व मृण्मय असते, तसे हे परमेश्वराचे विश्व चिन्मय आहे. चिद्वस्तूच तेवढा अर्थ असून बाकी सर्व अनर्थ होय. अर्थ म्हणजे अर्थनीय, प्रार्थनीय वस्तू असाही अर्थ शब्दाचा दुसरा एक अर्थ होऊ शकतो. परमात्म्याच्या ठायी उघडच अर्थ घनता आहे, म्हणून तो परमात्मा कोणत्याही अर्थाने घ्या अर्थच आहे, परम अर्थ आहे. शब्दामध्ये अर्थ असेल तर तो सार्थ, अन्यथा निरर्थक. तसा परमात्म्यातील अर्थ काय आहे तो समजून घेतला पाहिजे आणि तेच करण्याचा आपण येथे प्रयत्न करत आहोत. 431वे शुभनाम आहे अनर्थः. पूर्ण काम असल्यामुळे ज्याला कशाचीही अपेक्षा नाही असा तो परमात्मा. हा परमार्थतः अर्थ आहे, पण लौकिक अर्थाने मात्र तो अनर्थच आहे. का बरे? कारण परमेश्वराची भक्ती केल्याने, त्याला प्रसन्न करून घेतल्याने तुम्हाला का पैसा मिळणार आहे? तुमच्या मनात असे येईल की परमात्मा भौतिक समृद्धी सुद्धा देतोच की. आपण त्यासाठी काही देवतांची उपासना सुद्धा करतो. ते अनर्थ आहे काय? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. सामान्य जीवांना लौकिक आणि पारलौकिक, प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन्ही हवे असते. हाच संसार. पण ज्यांनी ऐहिक जीवन टाकले त्यांच्यासाठी तो परमात्मा अनर्थ कसा असतो ते पाहूया बरं. नामदेवांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे की एकदा का हरीचे पायी चित्त रंगले, की मग कण्या भाकरीचे खाणे, बसायला कांबळे असणे, खायला तूप नसणे, यामुळे आमच्या जीवनामध्ये काहीही फरक पडत नाही. अशा अर्थी तो अनर्थ होय. नामदेव सांगतात, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, कण्या भाकरीचे खाणे, गाठी राम नाम नाणे, बैसावयासी कांबळा, द्वारी तुळसी रंगमाळा, घरी दुभे कामधेनू, तुपावरी तुळसी पानू,
नामा म्हणे न लगे काही, चित्त रंगले हरीचे पायी. असा हा अनर्थ. संत तुकाराम यांच्याकडे पिढीजात व्यापार उदीम होता. पण एकदा परमेश्वराची आस लागल्यावर त्यांनी सगळी खतपत्रे नदीत बुडविली. अर्थ म्हणजे धनाविषयी ते अगदी निरीच्छ झाले. त्यांना तो परमात्मा अनर्थ म्हणजे संपत्ती शिवाय प्राप्त होणारा असा वाटू लागला. एकदा का भगवद अर्थ प्राप्त झाला की जणू काही दारिद्र्य हीच संतांची मिरास आहे. देह गेह धन जन भान सगळे सोडून जाणार. उरणार त्यांच्याजवळ एक निजात्मा आणि तोच परमात्मा होय. हे भान संतांना आले. पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा संपली. पारमार्थिक सूत्र म्हणजे अर्थमनर्थम धावय नित्यम. अशा प्रकारे परमात्मा हा पारमार्थिकांच्या दृष्टीने अनर्थ तर लोकायतिकांच्या दृष्टीने अर्थ आहे. जो स्वतःच अर्थरूप आहे म्हणून ज्याला दुसरे काही अर्थ अर्थनीय नाही तो अनर्थ होय. एकदा का असा अर्थ अनर्थ प्राप्त झाला की मग 5ही कोश ओलांडून जाणे काहीच अवघड नाही. म्हणून 432वे शुभनाम आहे महाकोशा. म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय या 5 कोशांनी जो युक्त आहे असा तो. पहिला अन्नमय कोश हा व्यष्टीचा स्थूल देह व समष्टीचा विराट देह एतद्रूप होय. दुसरा आहे प्राणमय कोश. व्यष्टीचा लिंग देह व समष्टीचा हिरण्यगर्भ यांच्या ठाई 3 कोश आहेत. ते नाम रूप व कर्म यांच्या संबंधाने असतात. कर्म म्हणजे क्रियाशक्ती, हिच्या संबंधाने प्राणमय कोश आहे. हा प्राणमय कोश लिंगदेहातील वाक पाणी पाद वायू व उपस्थ ही 5 कर्मेंद्रिये व प्राण अपान समान व्यान उदान हे 5 प्राण मिळून झाला आहे. तिसरा मनोमय कोश. मन म्हणजे ज्ञानशक्ती, हिच्या संबंधाने मनोमय कोश आहे. हा श्रोत्र त्वक अक्षी रसना व घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिये व संशय वृत्तीरूप मन यांच्या योगाने बनला आहे. चौथा आहे विज्ञानमय कोश. रूप म्हणजे कर्म व नाम यांच्या आश्रयाने राहणारी कर्तृत्व शक्ती, हिच्या संबंधाने विज्ञानमय कोश आहे. हा 5 ज्ञानेंद्रिये व निश्चयात्मक बुद्धी यांचा बनला आहे. याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म देहात एकंदर 4 कोश आहेत. आता 5वा आहे आनंदमय कोश. व्यष्टीच्या कारण देहात व समष्टीच्या अव्याकृत म्हणजे अज्ञान स्वरूपात हा आनंदमय कोश असतो. असे हे 5 कोश व 3 देह यापासून आत्मा भिन्न आहे. आता कोश या शब्दाचा आणखीन एक अर्थ म्हणजे राज्याचा खजिना. तो राज्यातील कृषी व उद्योगधंदे आणि व्यापार यांच्यावर अवलंबून असतो. दुर्ग म्हणजे किल्ले, हे परचक्राच्या वेळी आश्रयाचे स्थान होय. सेना म्हणजे फौज, ती उघडच परचक्रापासून बचाव करते. कोश एक महान बळ आहे. राज्य काय कुटुंब काय, कोशाची उपेक्षा केल्याने नीट चालत नाही. आता भारताचे कोशबल सबल होऊ लागले आहे आणि त्यामुळे तो परचक्राला आणि स्वचक्राला म्हणजे दुर्भिक्षादी किंवा कोरोना इत्यादी संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकेल. बुद्धीच सर्व संपत्तीचे मूळ आहे. तिचाही नियामक अंतर्यामी आत्मा आहे आणि म्हणून परमात्मा हा महाकोश म्हणावयाचा. सर्व संपत्ती त्याच्याच सत्तेने त्याच्याच कृपेने लाभत असते. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते करदर्शनम. याचाही आशय हाच आहे. आत्मसत्तेच्या आश्रयाने सर्व संपत्ती राहते म्हणून सकाळी करदर्शन अवश्य करावे. 433वे शुभनाम आहे महाभोगः. अत्यंत श्रेष्ठ असा आनंद हा ज्याचा महान उपभोग आहे
असा तो महाभोग किंवा स्वतःच संपत्तीचा स्रोत आहे तोच महाभोग. जो समुद्राप्रमाणे सगळीकडचे पाणी केवळ गोळा करतो असे नाही, तर जो समुद्राप्रमाणे मानस सरोवराप्रमाणे आपल्या अनावर जलोद्रेकांनी दिगंत परितृप्त करून गंगासागर आणि सिंधुसागर निर्माण करतो तोच महाभोग होय. ज्याच्या अधीन कोणाची सामग्री नाही तो पराधीन. असा पराधीन पुरुष महाभोग असूच शकत नाही. ज्याच्या भोगाचे साधन स्वाधीन आहे तोच महाभोग म्हणावयाचा. जुनी म्हण अशी आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि अधम नोकरी. शेती उत्तम का? कारण ती स्वायत्त आहे. मेहनत करा आणि खा. व्यापार मध्यम कारण त्यात काही अंशी पराधीनता आहे. माल मिळाला पाहिजे तेव्हा व्यापार होणार. पण नोकरी चाकरी अधम का? कारण तीत तुम्ही सर्वस्वी पराधीन असता. परमात्मा हा सर्वस्वी आत्मनिष्ठ असल्यामुळे तो महाभोग होय. आत्मन्येवात्मना तुष्टो महाभोगस्स उच्यते. हे सूत्र आपल्या आयुष्यातही नेहमी लक्षात ठेवायचे. 434 शुभनाम आहे महाधनः. या श्लोकातील हे शेवटचे शुभनाम आहे. ज्याचे जवळ सर्व प्रकारचे धन अपरंपार आहे असा. ज्याच्या योगे आपले ऐहिक जीवन चालते त्या द्रव्याला म्हणतात धन. धन आणि धनाची आशा त्याला जगवत असते. कारण त्या धनानेच ऐहिक जीवनातील सर्व सुखे माणसाला मिळविता येतात. व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य अशी दोन पारमार्थिक सत्ये लक्षून मानव चालत असतो. पारमार्थिक सत्याचे सूत्र असते ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आणि ही श्रद्धा, हा बोध आणि तदनुसार जीवनाची सरणी हेच त्याचे धन असते. पारमार्थिक धनाने मनुष्याचे सुख आणि मुख तेजोमय होते, जीवन धन्य होते. म्हणून तेच खरे धन म्हणावयाचे. आणि जे खरे तेच महान नाही का? परमात्मा हा तसा महाधन असा आहे. परमात्म्याची ही नामे अधिकाधिक सूक्ष्म होत चालली आहेत आणि तशीच आपल्याला अतिशय आनंद देणारी अशी आहेत. पुन्हा एकदा सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देते, नववर्षाच्या शुभेच्छा देते. आपणा सर्वांना हे नूतन वर्ष अत्यंत आनंदाचे, समाधानाचे जावो अशी ईशचरणी प्रार्थना करते आणि आज येथेच विरमिते. आता आपण भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.